साटवाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताले विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाने आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले. आई अजून पांघरून घालू का? तू बुरनूस घाल. घे इकडे. पूर्वा आयन गरम पाणी ठेवल्या ना त्या घेऊन ये आधी. हो. अंग अजून गरम लागता. काय झाला? रडतस किती? भीती वाटत हो. कशाला घाबरतस? मी आहे ना. उशावळ बघितलास ना, ऐकलंस ना काय लिहिला आता. शाप हा आपल्या घरात. तुका काय झाला तर मका काय होणार? कसं जगायचा? दोन पोरा पदरात त्यांचा काय? येऊचा असत माका मरण येऊ दे. सरिता तुमका काय होक नको ते. देवा काय रे बाबा हे समोर आणून ठेवलास. जा काय शाप घरात तो दूर कर रे बाबा, दूर कर. अण्णांनी पण कधी काय सांगितल्याने नाही. सरिता अशी रडत राहूलस तर आणखी त्रास होईल. तुम्ही काय जाऊ नको. हाय सरच माझ्या समोर बसून राहा. हाय बसून काम होऊक नको. मला ती काम जीव महत्वाचो. घरातली सगळी राहतील मागे, तुम्ही जाशाल पुढे. काय गरज नाही काय जाऊची. हाय सरच माझ्या समोर बसून राहा. आई पाणी. उठ पाणी घे. पूर्वा आई जवळच थांब. मी येईल. काय चाललंस? सांगितलंय ना हैसरच बसून राहा माझ्या समोर म्हणून. सरिता घरातच आहे. खय नाही जाय. पूर्वा थांब. झोपतेस? हे असंच बरं वाटतं. कैसल्या जन्माचे भोग भोगतो काय कळत नाही. आता सरिता आजारी पडला. तिला थंडी वाजती. तिला डॉक्टरकडे न्यायला हवं. तुका वाटता डॉक्टर तिका बरा करीत? ह्या साधा सुद्धा नाही. असा अचानक कापरा कसा भरीत? आई हे सगळं भीतीमुळे होत आहे. तिला मानसिक धक्का बसलाय म्हणून ती आजारी पडली. दत्ता अरे कशी आहे आता तब्येत सरिताची? थंडी खाऊन येईल. हा ती काय कमी होत नाही. हा दत्ता भाऊजी माझं ऐकाल का? आपण सरिताला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. नाही वहिनी, ती शिळा बघेपर्यंत ठीक होता. नंतर जी काय थंडी लागून राहिली ती काय कमी होत नाही. आरामच पडत नाही. हा मी बघून येते. नाही राहू दे. पूर्वा बसलेली आहे. त्याचा काहीतरी उपाय बघूक वया. त्या शिळेत बघितल्यावर ह्याचा असा झाला. त्याचा तर काही संबंध नसणार. अभिरामा एक काम कर. त्या वंशावळीत पुढे काय लिहिलंय तर बघ. जा.
आज जाऊन घेऊन ये. हा. आई, त्या वंशावळीमध्ये पूर्वजांनी जे काही केलं ते लिहिलंय आणि सरिता आत्ता आजारी पडली. त्या पूर्वजांनी लिहिलेले उपाय तिच्यावर आत्ता कसे लागू पडतील? अगो हे आजार पण नुसता निमित्त हा. खरा संकट येणार असाल तर त्या बघूक नको. त्यात आज अमावास्या पण हा अंगावर काढता नाही. आणलंस बघ त्याच्यात काय लिहिलं हा. इथे काय तर लिहिलेलं आहे. विधी आहे. कसलं विधी हा? काय करू भया? अमावास्याच्या रात्री घरातल्या सुवासिनीने ओल्या अंगाने 5 धान्य जात्यावर उलटी दळायची. त्यानंतर त्याची भाकरी करायची आणि घरातल्या कर्त्या पुरुषांनी ती शिळेजवळ जाऊन त्याचा घास त्याला द्यायचा. हा विधी जर नाही केला तर घरात अशुभ शक्ती वास करतील आणि सगळ्यांना त्रास होईल. इला लक्षात. हे माका दर अमावशे करूक सांगायचे, पण ह्या कित्याक करतात माका माहित नव्हता. हे थंय घास ठेवायचे, पण नंतर हे शेवंताच्या नादाक लागले आणि सगळा राहून गेला. तेनाच घात केल्या. यो शाप माझ्याच वाटा केलो. हे सगळं करूक बाहेर रे, नाहीतर काय तर अभद्र होत. आई, हे सगळं करण्याची काय गरज आहे? काय गरज म्हणजे? सरिता घाबरलीये म्हणून ती आजारी पडली. आता या सगळ्या गोष्टी कशाला करायच्या? वंशावळीमुळे आपल्याला आपल्या घराण्याची ओळख झाली. इनफ. इतर गोष्टी का फॉलो करायच्या? माधवा, ह्यांका पटणार नाही, पण तू घरातला मोठा लेखस, तू पूजा कर आणि भाकरीचं तुकडं ठेव. मी या विधीला तयार नाही. मी यातलं काहीही करणार नाही आणि पर्यायाने माधव तूही ही पूजा करायची नाहीये. मी वर जाते, प्लीज तू पण वर. दत्ता, सॉरी. बघितलंच आहे, हे घरातलं मोठा लेखाना, मग ह्यानंच हात वर केला तर आम्ही काय करायचा? काय झाला? काय म्हणत होती आहे? काय नाही. ऐकलंय मी सगळा. सरिता, काय करायचा? माधवाक सांगितले भाकरीचं तुकडू ठेवू, तो नाही म्हणता. वहिनी ह्या सगळ्या पटत नाही. ती आंघोळ करून पीठ धुवून तयार नाही. तो नाही करणार, पण आपल्या करूक वया. काय? नको तो शाप. वंशावळीत काय लिहिला हा ता सगळा करूक वया. ह्या सगळ्यातून बाहेर पडूक वया. कोण करणार? मी करीन, सगळा करीन. मी पीठ दळीन, भाकरी करीन. थंड पाण्याने आंघोळ करूची असता. तुका आधीच थंडी खाऊ या. काय होऊच आता होऊ दे, पण मी सगळा करीन. तुमका काय होऊक नको. तुका काय झाला तर? काय होणार नाही माका. आई अगं पण तुला बरं नाहीये. बरा आहे ग मी, बरा. आई अगं सरिता, बघितलास काय झाला तुझा? कसा बसणार तू ओलांगण जात्यावर? तुका नाही जमणार, राहू दे. काय होत आता बघू. काय वाईट नाही माका, मी करीन. पण माझ्या पोरांका मी वाऱ्यावर येऊ देणार नाही. तुमका काय होऊक नको. माका काय होणार नाही. झोप तू.
सगळा करीन, ते सगळा करीन. सरिता आई माधव, तू काहीच का बोलत नाहीये? काय बोलायचं मी? अरे खाली काय चालू आहे बघितलंस ना? ती वंशावळ काय सापडली, घाबरून सरिता आजारी पडली आणि आता तिच्यावर उपचार करायचे सोडून हे सगळेजण ती वंशावळ फॉलो करणार आहेत. निलिमा, हे सगळं पूर्वापार चालत आलेलं आहे. अरे पूर्वी हे जे काही होतं त्यामागे सायन्स होतं, पण त्यानंतर प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा आपल्याला हवा तसा अर्थ काढला, जो आता मिनिंगलेस झाला. अगं पण तसं लिहून ठेवलंय ना ते. हो, पण त्यातली प्रत्येक गोष्ट खरी कशी असू शकते? ती विहिरी जवळची शिळा ती आहेच ना? ती आधीही असेल, दिसली नव्हती इतकंच. असं तुझं मत आहे. आणि आपण आपलं मत त्यांच्यावर लादू शकत नाही ना, असं माझं मत आहे. हं? अरे पण ते विधी, काय गरज आहे त्याची? त्यापेक्षा ते धान्य गरिबांना वाटा ना. माधव, हे सगळं थांबवायला हवं. निलिमा, मी विधी करणार नाही असं म्हणालो ना. पण हे सगळं मी फक्त आपल्यापुरतं बोलत नाहीये, सगळ्यांसाठी बोलतीये. निलिमा, जेवढं मी करू शकतो ना तेवढं मी केलेलं. आता याच्या पुढे मला करणं शक्य नाही, आणि तुलाही. मी पण येते तुझ्या बरोबर. पण ह्या सगळ्या एकट्याच करूच असता. सरिता, तुझ्याच्या नाही होणार. वैत, सगळा वैत मी करीन. आई आई थांब. आई अगं नको जाऊ. पूर्वा थांब, त्यांना ऐकणार आता. वाईस थांब, वाईस थांब. बस बस आहे, बस. सरिता, लय कापरा भरला का गो? आहे, मी करीन. माझ्या घरासाठी मी
सगळा करीन. पूर्वा, आई हे धान्य दे. उलटा दळूचा हा जमात तुका. मी मदत करू का आईला? नाही गो, तेकाच करू पया. माधव, हा सगळा निव्वळ मूर्खपणा आहे. सरिताला बरं नाहीये आणि ती ओल्या अंगाने पीठ दळतीये. आपण बोलून काही होणार आहे का? अरे ती आणखी आजारी पडेल. या सगळ्यापेक्षा तिची तब्येत महत्वाची नाहीये का? मला वाटतं शापाच्या भीतीने सरिताने तो विधी करायला घेतला असावा. ह्या अशा शापानी किंवा विधीनी काही होत नाही. पण असा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या डोळ्यावर झापड आहे. कितीही समजावून सांगितलं तरी समजतच नाही, पटतच नाही. उद्या सरिताला काही झालं तर? असं काही घडू नये एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. दत्ता, ही भाकरी शिळेजवळ ठेव.
तुका असं किती बघतस बोल मगो काय झालं तुका गप कित्याक रवलस तुका भूक लागली हं? भूक लागली तुका हं? हे घे. तुझं घास तुका दिलेलं